नमो नमः छात्राः। यथा यूयं सर्वे जानीथ वयं क्रमवाचकाः पठितुं प्रारम्भं कुर्मः। क्रमवाचकाः संख्याविशेषणाः क्रमवाचकसंख्याविशेषणानि नाम किं? ये संख्याविशेषणानि क्रमविषये कथयन्ति तानि क्रमवाचकसंख्याविशेषणानि। कळलं का? ज्या संख्या आपल्याला क्रम सांगतात त्या संख्यांना क्रमवाचक संख्या म्हणतात, क्रमवाचक संख्या विशेषण असं म्हणतात. तुम्हाला त्या संवादातनं तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला मी 3दा वाचायला सांगितला होता, त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल बघा की तिथे असा शब्द प्रयोग आहे, प्रथमः, द्वितीयः, तृतीयः, प्रथमा, द्वितीया, तृतीया. आठवतंय का? त्याच्यानंतर तुम्हाला असंही काही होतं पहा, वेगवेगळे उदाहरणं तिथं फक्त प्रथमा विभक्तीतलेच नाही तर अन्य विभक्तीमधलं पण एक छान उदाहरण तुम्हाला मी सांगितलं होतं बा. षष्ठस्य प्रश्नस्य उत्तरम अष्टम्या छात्रया दत्तम. खूप छान उदाहरण आहे, मला फार आवडतं. त्यांनी एकाच वाक्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रयोग करून दाखवलेत. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर 8वी मुलगी देतीये. किती प्रयोग? 6वा प्रश्न, प्रश्नाचं विशेषण 6वा म्हणून तर क्रम झाला, म्हणून तिथं षष्ठस्य उत्तर होतं पहा. 8वी मुलगी आहे, तृतीया, आणि ती कर्मणी प्रयोग आहे म्हणून कर्त्याची तृतीया वापरली होती, छात्रया, म्हणून अष्टम्या हा तृतीयाचा शब्दप्रयोग त्याच्यामध्ये केला होता. त्याच्यामुळं असं तुम्ही जर खरोखर नीट लक्ष देऊन जर वाचन केलं या संवादाचं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला खूप कळतंय बरं का, पण त्याच्यासाठी शांत वाचन गरजेचं आहे. आलं लक्षात? तर मग मी आता आशा करते की तुम्ही छान वाचलंय आणि तुम्हाला ते कळालंय. आता मी इथं अजून उदाहरण दिलंय, मुद्दामून मराठी आणि तेच संस्कृतमधनं असं उदाहरण घेतलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला ते उदाहरण अधिक कळेल. बघूयात, आपण डिस्कस करूयात. पहा, तुमच्या समोर दिसतंय, श्रेया 5वीमध्ये, इयत्ता 5वीमध्ये शिकते. तिचा 3रा क्रमांक आला. तिने 5 कविता लिहिल्या. त्यापैकी 3री कविता तिला खूप आवडली. ती पहिली नात आहे. येते लक्षात? मग आता जे तुमचे लाल लेटर्समध्ये मी शब्द घेतलेत ना, हे संख्या विशेषणाविषयीचे आहेत. पहा, आपण आता बघूया त्याच्यात वापर मी काय काय केला आणि कसा केलाय तो. बघा, श्रेया 5म्यां कक्षायां पठती. जसं तुम्ही अहम 9म्यां कक्षायां पठामि, 10म्यां कक्षायां पठामि, तसं श्रेया 5म्यां कक्षायां पठती. तिचा 3रा क्रमांक आलाय. सा तृतीयः क्रमांकः प्राप्नोति. तिने 5 कविता लिहिल्यात. सा 5 कविताः अलिखत. त्यापैकी 3री कविता तिला खूप आवडली. तासु म्हणजे त्यापैकी, कविता आहेत म्हणून स्त्रीलिंगी रूप वापरलं. त्यापैकी तृतीया कविता, 3री कविता, तस्यै अतीव रोचते. सा प्रथमा पौत्री असती. पहिली नाते ना, मुलाची मुलगी म्हणून पौत्री. जर आपल्याला मुलीची मुलगी असती तर दौहित्री, जो पुस्तकात तुमच्या शब्द आलाय ना तो दौहित्री हा शब्द आला असता इथे. कळालं का? दोन्हीमधला फरक आहे. मुलाची मुलगी, मुलीची मुलगी. आपल्याला उदाहरण घ्यायचं, आपल्याला त्या कोणाची मुलगी काय त्याच्याशी घेणं देणं नाहीये. सा प्रथमा पौत्री असती. आता तुमच्या लक्षात येतं का याच्यातलं संख्या विशेषण? बघा आधी. आता 5म्यां, तृतीयः, 5, तृतीया आणि प्रथमा एवढे संख्या विशेषण आहेत. याच्यामधलं क्रमवाचक आणि नुसतं संख्या विशेषण, आधी आपण क्रमवाचक एका ते बघूयात आणि साधं बघूयात. बघा, आधी मराठीतलं सांगते तुम्हाला, मराठीवरनं सोपं जातं. बघा, तिने 5 कविता लिहिल्या. किती कविता? 5. संख्या 5 झाली, म्हणजे हे साधं संख्या विशेषण आहे. बघा, सा 5 कविता लिखत, अलिखत. 5 साधं रूपे पहा, आहे म्हणजे हे साधं संख्या विशेषण झालं, कारण त्याच्यातनं आपल्याला क्रम कळत नाही. पण तेच 5व्या इयत्तेत 3री कविता, 3रा क्रमांक, पहिली नात, त्याच्यातनं आपल्याला क्रम कळतो म्हणून ते क्रमवाचक आहे. आता त्याचा वापर कसा केला आहे ते तुम्हाला मी लक्षात आणून देते. बघा, 5व्या इयत्तेत कक्षायां सप्तमी आहे, मग याची सप्तमी आहे म्हणून हे याचं पंचमी त्याचं विशेषण आहे ना. पंचमी नदीसारखं चालतं म्हणून मग नद्यांसारखं 5म्यां झालं. कळालं? त्यानंतर आता 3रा क्रमांक,
क्रमांक शब्द पुल्लिंगी आहे, म्हणजेच इथं जर नाम पुल्लिंगी आहे तर त्याच्यासाठी येणारं विशेषण कसं येणार आहे? पुल्लिंगीच येणार आहे, म्हणून ते तृतीय झालं. त्यानंतर इथं कविता, आता इथं पण तृतीय, इथं पण तृतीय, पण इथं क्रमांक हा पुल्लिंगी शब्द आहे आणि इथं कविता हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून तृतीया हे कवितासाठी स्त्रीलिंगी विशेषण वापरलं क्रमवाचक, आणि क्रमांकासाठी तृतीय हे पुल्लिंगी वापरलं. येतं लक्षात? आता इथे बघा, प्रथमा पौत्री म्हणजे पहिली नात येते, येते लक्षात? त्यामुळं स्त्रीलिंगी म्हणून प्रथमा आलं. आता खालचं उदाहरण बघा, पुल्लिंगी दिलं मुद्दाम म्हणून, काय फरक दिसतोय बघा. रोहित इयत्ता 5वी मध्ये शिकतो, त्याचा 3रा क्रमांक आलाय, त्याने 5 कविता लिहिल्या, त्यापैकी 3री कविता त्याला खूप आवडली, तो पहिला नातू आहे. आता संस्कृतमध्ये बघा, रोहितः पंचम्यां कक्षायां पठति, सः तृतीयः क्रमांकः प्राप्नोति, सः पंचकविताः अलिखत, तासु तृतीया कविता तस्मै अतीव रोचते, सः प्रथमः पौत्रः. आता हा पुल्लिंगी आहे ना, पण मग श्रेया 5वीत शिकते आणि रोहित 5वीत शिकतो, नाम पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी कसंही असलं तरी फरक पडतोय का? नाही, कारण कक्षा या शब्दासाठी पंचमी शब्द आलाय, कळतंय? त्यामुळे कक्षा स्त्रीलिंगी आहे म्हणून पंचमी शब्द स्त्रीलिंगी, कक्षायाम सप्तमी आहे म्हणून पंचम्याम सप्तमी आलं, कळतंय? तसंच इथे पण क्रमांक पुल्लिंगी आहे म्हणून तृतीय पुल्लिंगी आलं. इथं जरी श्रेयाने क्रमांक मिळवलाय तरी क्रमांकासाठी शब्द आहे म्हणून पुल्लिंगी आहे, तसाच इथे सुद्धा तोच अर्थ आहे, कळतंय? त्यानंतर सह पंच कविता हा अलिखत, कविता 5, साधं संख्या विशेषण येते, क्रमवाचक नाही. आणि पुढे आहे ते तृतीया कविता, त्यापैकी 3री कविता. आता इथे सुद्धा कविता या शब्दासाठी तृतीया हे क्रमवाचक वापरले आपण, त्यामुळं रोहित असो किंवा श्रेया असो त्याच्याशी काही घेणं देणं नाही, कारण कविता या नामासाठी तृतीय शब्द वापरलाय. आलंय लक्षात? त्यानंतर सह प्रथमः पौत्रः, पहिला नातू आहे ना तो, मग पहिली नात म्हटल्यानंतर मराठीमध्ये संस्कृतमध्ये प्रथमा होतं आणि संस्कृतमध्ये प्रथम होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का? जसा याच्यामध्ये बघा, मराठीमध्ये 3रा क्रमांक 3री कविता, पहिली नात पहिला नातू, येते लक्षात? जसा बदल होतो लिंगानुसार तसाच बदल संस्कृतमध्ये होणारच आहे. संस्कृतमध्ये तर विशेषण हे त्या नामाप्रमाणे विशेषाप्रमाणे चालतं, आणि म्हणून मी तुम्हाला सारखी सांगते, तुमच्या लक्षात येत असेल की विशेषण आलं ना की थोडं सतर्क व्हा. नाम कोणतं आहे, कोणत्या लिंगातलं आहे, त्याच्यानुसार आपल्याला विशेषण वापरायचं. आठवतंय तुम्हाला, मी प्राचीनचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं, प्राचीनः वेदः, प्राचीना भाषा, प्राचीनम मंदिरम, आठवतंय ना? तसंच हे पण संख्या विशेषण नामाप्रमाणे त्याचं विशेषणाचं लिंग बदलणार आहे, आणि म्हणून तुम्हाला प्रथमा पौत्री, प्रथमः पौत्रः, कळतंय? तृतीय क्रमांकः, तृतीया कविता, अशा पद्धतीचा शब्दप्रयोग तुम्हाला तिथे दिसेल. कळालं? म्हणजेच आता तुम्हाला इथे काय लक्षात ठेवावं लागणार आहे? आता तुम्हाला तर हे कळालं, प्रथम द्वितीय तृतीय, प्रथमा द्वितीया तृतीय हे कळालं. मग आता जाता हेही लक्षात असू द्यात की हे जे सगळे शब्द आहेत हे आपल्याला नामाप्रमाणे बदलायचे आहेत. तर ते कसे लक्षात ठेवायचे आहेत? तर तुमच्याच पुस्तकामध्ये हा चार्ट दिला पहा, पुढच्याच पानावरती. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आणून देते मी, बघा बघा, क्रमवाचकाने विशेषणाने. आता पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग तिन्ही लिंगांमध्ये शब्दांचे बदल कसे होतात ते दिलेलं आहे बघा. प्रथमः पुल्लिंगी, प्रथमा स्त्रीलिंगी, प्रथमम नपुसकलिंगी. मग एवढं सगळं तुम्ही लक्षात ठेवणार का? नाही. आपल्याकडे सोपी पद्धत आहे की नाही. पुल्लिंगामध्ये हा शब्द कोणानुसार लक्षात ठेवायचा तुम्हाला? देवनुसार. देवह सारखी याची सगळी रूपं होतात, कळतंय? स्त्रीलिंगामध्ये हे सगळं बघा. आता इथं प्रथमा द्वितीया तृतीया याच्यामध्ये तुम्हाला ते मालाप्रमाणे आणि पुढे तुम्हाला नदीप्रमाणे, आणि इथे नपुसकलिंगात वनप्रमाणे. आले लक्षात? तुमच्या लक्षात येतंय मग पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग यामध्ये आपल्याला हे शब्द
देव, वन, आणि इथे माला, आणि इथून नदी, चतुर्थी नदी. येते लक्षात? अशा पद्धतीनेही लक्षात ठेवायचे. आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या विभक्त्या सुद्धा वापरता येणार आहेत. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना, तुमच्या पुस्तकामध्ये बघा ना, एक उदाहरण जे दिलेलं आहे, मी ते परत परत सांगते खरं तुम्हाला, पण ते खरंच छान उदाहरण आहे की 6व्या प्रश्नाचं उत्तर बघा तुम्ही. 6व्या प्रश्नाचे उत्तर. मग आता इथं बघा ना तुम्ही, 6वा हे कोणासाठी आलं? प्रश्नासाठी आलंय. प्रश्न पुल्लिंगी. मग चाचीचे षष्ठी आले ना, म्हणून प्रश्नस्य झालं. मग हे जर प्रश्नस्य झालं तर 6वा आपल्याला काय घ्यायचं? 6व्याचं बघा तुम्ही तालिकेमध्ये काय? षष्ठ. मग पुल्लिंगी, तो प्रश्न ना पुल्लिंगी, मग षष्ठस्य, म्हणून तुमच्या पुस्तकात तसा शब्द दिसतोय बघा, षष्ठस्य प्रश्नस्य उत्तरम. अशा पद्धतीने याचा विचार करायचा असतो. हे लक्षात ठेवा की जेणेकरून आपल्याला क्रमवाचक वापरता येईल. आलंय लक्षात? तर परीक्षेला तुम्हाला संख्या विशेषणाचा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो. तो तुमच्या पुस्तकामध्ये शेवटी जे काही प्रश्नपत्रिकेचं म्हणजेच कृतीपत्रिकेचं स्वरूप दिलेलं आहे, तर यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 5वा विभाग आहे बघा भाषाभ्यासाचा. त्याच्यामध्ये निर्दिष्टाः कृतीः कुरुत हा जो दुसरा आहे प्रश्न 5आ, त्याच्यामध्ये संख्या विशेषणावरती प्रश्न असतोच. संख्यावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक याच्यावर आधारित तुम्हाला तिथे असणार आहे प्रश्न. कळालं का? त्यातलं आपलं संख्या विशेषण झालंय, म्हणजे नुसतं संख्या 3 आणि तिसरा, त्यातलं 3 हे संख्या. क्रमवाचक तुम्हाला मी आत्ता शिकवलं आणि अजून एक आपलं राहिलं, आपण ते नंतर बघूयात. त्याच्यानंतर तर तेच शिकवणार आहे तुम्हाला मी. कळालं? तर अशा पद्धतीने या क्रमवाचकाचा उपयोग तुम्ही लक्षात घ्या. आता त्यावर आधारित अत्र संभाषापत्रम अस्ति पश्यन्तु. संख्यायानं पूरयत. संख्यायानं पूरयत. पश्यन्तु, यानम् अस्ति, संख्यायाः विषये संख्यायानम् अस्ति. आसन्दः, भवनं, द्रोणी, कविः, पेटिका. आता त्याच्यासाठी आपल्याला योग्य तो शब्द वापरायचा आहे. तिथे कोणता शब्द वापरायचा आहे ते दिले. 1 2 3 4 5 संख्या दिसत आहेत. पहिलं करून दाखवलंय. आसन्दः पुल्लिंगी आहे म्हणून प्रथमः पुल्लिंगी आलं. भवनं नपुंसकलिंगी आहे, मग 2 साठी आपल्याला क्रमवाचक काय येणार आहे तिथे, आणि क्रमवाचक का वापरायचं तेही लक्षात घ्या. इथं काय आहे? याने. मग पहिला डब्बा, दुसरा डब्बा, तिसरा डब्बा, चौथा डब्बा असं म्हणणार की नाही आपण, म्हणून मग क्रमवाचक. तर भवनम नपुंसकलिंगी, मग 2चं काय येतं? द्वितीय. मग नपुंसकलिंगी काय येईल? द्वितीयम. कळालं? तिसरं 3चं द्रोणी. द्रोणी म्हणजे बादली, स्त्रीलिंगी शब्द, नदीसारखा. मग नदीसारखाच आपल्याला स्त्रीलिंगी शब्द द्रोणी बघा, तृतीया 3, तृतीया. मग इथं तृतीया द्रोणी. कवी पुल्लिंगी शब्द आला, कवी ही. चतुर्थ पुल्लिंगी काय आलं? चतुर्थ. आणि पेटिका स्त्रीलिंगी आली, मग पंचमी स्त्रीलिंगी रूप आलं इथं. पंचमी पेटिका, चतुर्थः कविः, तृतीया द्रोणी, द्वितीयं भवनम, आसन्दः प्रथमः. आलं लक्षात? या पद्धतीने. त्याच्यानंतर आता इथं मेलनम कुरुत. पश्यन्तु, मेलनम कुरुत. आता इथे बघा विभक्त्या सारख्या असतात ना नाम आणि विशेषणाच्या. मग आता तृतीयया, कन्यया, पंचमात, सोपानात, सोपान म्हणजे मार्ग, जिना, सप्तमम तलम, अष्टम्यै देव्यै, दशम्याम कक्षायाम. जोड्या अशा लावायच्या नाहीत. आपल्याला हा भाग लिहून घ्यायचा असतो, त्याच्या पुढेची उत्तरं लिहायची असतात. तुम्हाला माहिती आहे. कळालं? ओके. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. तुमच्या पुस्तकामध्ये जसं आपण संवादामध्ये बघितलं होतं ना, प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं, असं लक्षात येते. लक्षात? तसंच इथे सुद्धा तुमचं क्रमवाचक वापरलेले स्तोत्र दिलेले 2, चांद्रमास नामानी आणि सरस्वती स्तोत्र. वयं पठामः. पश्यन्तु अत्र प्रथमं सरस्वती स्तोत्रम् अहं पठामि. सरस्वती मया दृष्टा वीणा पुस्तकधारिणी, हंसवाह संयुक्ता विद्यादानं करोतु मे.
प्रथमं भारती नाम, द्वितीयं च सरस्वती, तृतीयं शारदा देवी, चतुर्थं हंसवाहिनी, पंचमं तु जगन्माता, षष्ठं वागीश्वरी तथा, सप्तमं चैव कौमारी, चाष्टमं वरदायिनी, नवमं सिद्धिदात्री च, दशमं ब्रह्मचारिणी, एकादशं चन्द्रघण्टा, द्वादशं भुवनेश्वरी, द्वादशैतानि नामानि, त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः, जिह्वाग्रे वसते तस्य ब्रह्मरूपा सरस्वती. इति श्री सरस्वती स्तोत्रम संपूर्णम. कुठल्याही स्तोत्रामध्ये बघा वेगवेगळी नावं असतात ना, तर तेव्हा त्याच्यामध्ये क्रमवाचकाचा वापर तुम्हाला केलेला दिसेल. या द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम घ्या किंवा विष्णू सहस्त्रनाम घ्या, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे क्रमवाचकांचा वापर केलेला दिसेल. त्यानंतर आता हे चांद्रमास नामाने. चांद्रमास म्हणजे कोणते माहिती आहेत का? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ हे चांद्रमास आहेत आपले मराठी महिने. बघा, जानेवारी, फेब्रुवारी इंग्रजी महिने आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ हे मराठी महिने. हे मराठी महिने चांद्रमास म्हणून ओळखले जातात. बघा, जानियात प्रथमं चैत्रं, वैशाखं च द्वितीयकं, तृतीयं कीर्तितं ज्येष्ठं, आषाढं च चतुर्थकं, श्रावणं पंचमं मासं, षष्ठं भाद्रपदं तथा, अश्विनं सप्तमं विद्यात्, अष्टमं कार्तिकं तथा, नवमं मार्गशीर्षं च, पौषं च दशमं तथा, एकादशं तु माघं च, द्वादशं फाल्गुनं तथा, नामानि चान्द्रमासानां द्वादशानां यथाक्रमं, निबोधेत मासचक्रं च, मनुजो वर्षसंज्ञकम्. आलं लक्षात? या पद्धतीने तुम्हाला याचा फक्त उपयोग या स्तोत्रातनं करून दाखवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या क्रमवाचकाचा व्यवस्थित अभ्यास करा. असाही तो आपल्याला इंग्रजी, मराठी, हिंदी कुठली भाषा असू यात कळणं गरजेचं असतं. आणि आपले विभक्त्यांमुळे आपल्याला हे शब्द ऑलरेडी माहिती आहेत, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास तुमचा व्यवस्थित होईल. तो तुम्ही करा. आवृत्तीवाचक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, तेव्हा परत भेटूयात. आता इथेच थांबूयात. शुभम भवतु.